नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत. भरताचे नामकरण. रामनाम सुलभ असले तरी त्यामध्ये एक का होईना काना आहे, पण भरताच्या नावात मात्र काना, मात्रा, उकार ना वेलांटी अनुस्वार काहीही नाही. इतकं सरळ नाव दुसरं कुठलंच नाही. गोस्वामी म्हणतात, विश्वभरण पोषण कर जोई, तो कर नाम भरत असं होई. भरणात भरत. जो विश्वाचे भरण पोषण करतो तो भरत. येथे आपल्याला बाकीच्या प्राकृतिक विश्वाबद्दल काही बोलायचं नाही आहे. आपले विश्व भक्तीचे. भक्तीच्या विश्वामध्ये आपल्याला जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीची उणीव जाणवू लागते तेव्हा तेव्हा आवश्यक ते जीवनसत्व भरताच्या जीवनातून घ्यावे. आपल्या भक्तीत काही कमतरता जाणवू लागली की भरतचरित्राचे चिंतन करावे. भक्तीचे नाव घेतले, भक्ती शब्दाचा उच्चार केला की सर्वश्रेष्ठ भक्ती कोणाची याची खूप चर्चा झाली आहे. या संदर्भात देवर्षी नारदांनी आपला निर्णय दिलाय. यथा व्रज गोपिका नाम, गोपींची भक्ती सर्वश्रेष्ठ आहे, याबद्दल शंका नाही. शरवत तन्मयो भवेत हे उपनिषदाकारांनी सांगितलंय. त्याप्रमाणे अत्यंत वेगाने श्रीकृष्णाकडे निघालेल्या गोपींची भक्ती निश्चितच सर्वश्रेष्ठ आहे. पण भक्तीच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. एखादा भक्तिभाव अत्यंत श्रेष्ठ असला, आदरणीय असला तरी अनुकरणीय म्हणता येईल का? आपल्याला गोपींचे जसेच्या तसे अनुकरण करता येईल का? ज्यांनी ज्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांना जगाने नावेच ठेवली, कारण त्यांच्यामुळे कुटुंबाची, समाजाची व्यवस्था कुठेतरी बिघडली. भगवती मीराबाईंनी गोपींचे अनुकरण केले, पण त्यामुळे तिची पारिवारिक व्यवस्था गडबडली. समाजामध्ये चर्चा झाली. लोक कहे कुलनासी रे, हे भजन आत्ता म्हणायला बरे वाटते, पण त्यावेळी मीराबाईंना काय सोसावे लागले असतील याची कल्पना करा. कृष्णाच्या उन्मादाने तिला असे काही अमृतात बुडवून टाकले होते की तिने त्या दुःखाचा विचारच केला नाही. पण असे करणे किती जणांना जमणार आहे? मीराबाईंच्या भक्तीतील उत्कटता निश्चितच ग्राह्य आणि आदरणीय आहे. ती 100% अनुकरणीय आहे असे म्हणणे फार फार साहसाचे आहे. संपूर्ण जगाच्या भक्तिशास्त्रामध्ये 100% उत्कट आणि 100% अनुकरणीय असे चरित्र फक्त भरताचे आहे. यथासमये त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. भरताच्या जीवनाला गोस्वामींनी फार सुंदर उपमा दिली आहे. चातक हंस सिरा ही टेक विवेक विभूती. चातकत्व आणि हंसत्व या दोन्ही गोष्टी भरतामध्ये एकत्र झाल्या. चातक हे प्रेमाचे प्रतीक, तर हंस हे विवेकाचे प्रतीक. मी तुमची चातकासारखी वाट बघत होतो असे जे म्हणतात ते योग्यही आहे. चातकाला करमत नाही, तो आकाशाकडे बघत राहतो. नभोमंडलातील ते दिव्य बिंदू मला केव्हा प्राप्त होतील? त्या मेघातील जलाकरता तो आसुसलेला असतो. चातकाच्या भक्तीचे एके ठिकाणी गोस्वामींनी फार सुंदर वर्णन केले. एक चातक पक्षी तहानेने व्याकुळ होऊन गंगेच्या पात्रात पडला, पण गंगेकडे पडल्यावर चोच वर करून आकाशाकडे बघतोय. आता तो मरायला टेकलाय. मरताना गंगाजल मिळावे म्हणून सारे जण तडफडतात, पण या चातकाला नारद जेव्हा गंगाजल प्यायला सांगतात तेव्हा चातक म्हणतो, मला मुक्तीसुद्धा नको आहे, मला तो स्वाती नक्षत्रावरचा मेघातून ओघळलेला बिंदू हवाय. ही प्रेमातली उत्कटता. असा प्रेमवेडा मनुष्य जीवनाचा, देवाचा, धर्माचा, भक्तीचा कसलाही विचार करीत नाही. गंगाजल महान असेल, पण माझे आराध्य तो मेघबिंदू आहे. ज्या भक्तीत अनन्यता नाही ती भक्तीच नाही. चातक त्याचे प्रतीक आहे. आणि म्हणून भक्तीची व्याख्या करताना नारद म्हणतात, तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलता. पण अशा प्रकारचे चातक वृत्तीचे लोक विवेक ठेवू शकत नाही. त्यांच्याकडून नियम मोडला जाणार म्हणजे जाणारच. पण ज्या भक्तीत खूप विवेक असतो त्यामध्ये उत्कटता नसते. त्यांच्या सगळ्या व्यक्ती गोष्टी मोजून मापून असतात. त्यांची जीवनाची चाकोरी ठरलेली असते. पण त्यामुळे अविवेकी माणसाच्या जीवनात कुठेतरी शुष्कता येऊन जाते. उत्कट प्रेम करणारा मनुष्य चुका करण्याची शक्यता असते. त्यामुळे विवेक आणि उत्कटता या दोन्ही वृत्ती एकत्रित नांदत नाही. आणि आता श्री भरताच्या जीवनाकडे बघा. त्याचे अंतःकरण प्रेमाने ओथंबलेले आहे. किती प्रेम रामांच्याबद्दल असावे, पुढे आपण ते सगळे बघणार आहोतच. भरताचे रामप्रेम हा रामकथेचा आत्मा आहे.
गोस्वामीजींनी म्हटले की रामचंद्राने जणू लोकांना भरताचे प्रेम कळावे यासाठी वनवास ग्रहण केला. जोपर्यंत मी अयोध्येबाहेर जाणार नाही तोपर्यंत भरताचा माझ्याबद्दलचा भाव लोकांच्या लक्षात येणार नाही. कारण भरताचे प्रेम कितीही उत्कट असले तरी ते मूक प्रेम आहे. सतत आय लव्ह यू म्हणत राहणे ही असली भरताची शैली नव्हे. खरे प्रेम नेहमी मुग्ध असते. जे जिभेवर प्रेम येते ते प्रेमच नसते. प्रेम फक्त बघणे जाणते. प्रेम जेव्हा जेव्हा बोलते तेव्हा तेव्हा नेत्रांतून बोलते. प्रेमाच्या गप्पा या केवळ चटोर लोकांच्या असतात. खरा प्रेमी कधीही प्रेमाची गोष्ट बोलत नाही. त्यांच्या अंगप्रत्यंगातून प्रेम लक्षात येते. पण जेव्हा खरे प्रेम नसते तेव्हा दुसऱ्याला विश्वास वाटावा म्हणून सांगावं लागतं आय लव्ह यू. कुणी तुम्हाला आय लव्ह यू म्हटलं की लक्षात घ्या इथे जरा पाणी मुरतंय. तो खरा प्रगाढ प्रेमी असता तर त्याला असं वाटत राहिलं असतं की मी काहीच केलं नाही. भक्त भगवंताला म्हणतो मी तुझ्याकरता काहीच करू शकलो नाही. वस्तुतः खऱ्या भक्ताने अवघे जीवन भगवंतासाठी वाहून टाकलेले असते. मी हे केलं मी ते केलं यात प्रेमाचं सौंदर्य नाही. प्रेमाचं सौंदर्य हे मुग्धतेत आहे. भरताचे प्रेम लोकांना कळत नाही. लोकांना कळते ते फक्त लक्ष्मणाचे प्रेम. अवघे अयोध्याकांड ही भरताच्या रामावरील प्रेमाची दिव्य गाथा आहे. इतक्या उत्कटतेच्या प्रसंगी सुद्धा श्री भरताचा विवेक सर्वथा जागरूक आहे. भरताच्या मनात रामाबद्दल उत्कट प्रेम आहे. पण देहाला नियमांचे सगळे काटेकोर बंधन आहे. मनावर प्रेमाचा पगडा आहे आणि देहावर विवेकाचा ताबा आहे. मन चातकासारखे, बुद्धी मात्र हंसासारखे. गोस्वामी म्हणतात करी प्रेम निरंतर नेमलिये पदपंकज सेवत शुद्ध हिये सममानी निरादर आदरही सब संत सुखी विचरंत मही. म्हणून भरताकडून कधी नियमांचा भंग झाला नाही. एक लक्षात असू द्या की जगातले महात्मे रामनामाचा जप करतात, श्रीरामचंद्रांचे ध्यान करतात. पण वनवासात असलेले श्रीराम रात्रंदिवस माझा भरत माझा भरत असा जप करतात. विवेकामुळे नियमाचा भंग नाही, पण प्रेमात उत्कटतेमध्ये कमी नाही. अशा दोन गोष्टींचं संमेलन फार फार अवघड आहे. या ठिकाणी भक्तीची पूर्णता आहे. म्हणून आपल्या भावविश्वामध्ये जर एखादी गोष्ट कमी पडत असेल किंवा एवढी भक्ती करूनसुद्धा आपल्याला अनुभूती का प्राप्त होत नाही असे वाटत असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीने भरताचे चरित्र अभ्यासावे. भरताच्या जीवनातील सगळी सूत्र समजावून घ्यावी. आपल्या जीवनाची भरताच्या जीवनाशी तुलना करून पाहावी. भक्ती विश्वाचे संपूर्ण पोषण एका भरतचरित्राने होऊ शकते. गोस्वामी म्हणतात बेस्व भरन पोषण कर जोई ताकर नाम भरत असं होई. लक्ष्मणाचे नामकरण. ज्येष्ठ सुमित्रा नंदनाचे नामकरण करताना महर्षी वसिष्ठांनी एक अद्भुत नामाचा उच्चार केला, लक्ष्मण. लक्ष्मण म्हणजे काय याचा अर्थही वाल्मिकींनी आपल्या रामकथेत सांगितला आहे. लक्ष्मीवान सह लक्ष्मण. ज्याच्याकडे लक्ष्मी आहे तो लक्ष्मण. मात्र या लक्ष्मणाकडे एकच संपत्ती आहे आणि ती म्हणजे दास्य लक्ष्मी. कैंकर्य हीच लक्ष्मणाची संपत्ती. त्याने सोने नाणे गडगंज पैसा याची कधीही कदर केली नाही. लक्ष्मी या शब्दाचा अर्थ शोभा असा आहे. ज्याचे जीवन केवळ कैंकर्याने सुशोभित आहे, ज्याने आपल्या जीवनामध्ये एका रामाखेरीज अन्य कशाचे चिंतन केले नाही. जो जो रामाला अनुकूल त्याला मी अनुकूल, जो जो रामाला प्रतिकूल मग तो कुणीही असो, माझी माता असो वा माझे पिता असो, ते माझे शत्रू, ही लक्ष्मणाची धारणा. चंद्र वनवासाला जाताना लक्ष्मण त्यांचे बरोबर निघाला. तेव्हा राम त्याला मातेची अनुमती घ्यायला सांगतात. तेव्हा लक्ष्मण त्यांना म्हणतो, तूच माझी माता, तूच माझा पिता. माता रामो मत पिता रामचंद्र. रामांना वनवासात जावे लागते ते आपल्या वडिलांमुळे. हे जेव्हा लक्ष्मणाच्या स्पष्ट लक्षात आले तेव्हा त्याने आपल्या वडिलांची देखील पर्वा केली नाही. तो स्पष्टपणे म्हणतो, बध्यताम वध्यताम अपि. बाबांना तुरुंगात टाका, त्याच्यावर महाअभियोग चालवा, वेळ पडल्यास त्यांना प्राणदंड द्या, पण अयोध्येच्या सिंहासनावर रामांनीच बसले पाहिजे, ही लक्ष्मणाची धारणा. लक्ष्मण उग्र प्रकृती आहे. एकेकाची एक एक वेगळी छटा आहे. लक्ष्मण सगळं बेधडक बोलतात. लक्ष्मणाला रामाचे किती वेळ असावे. अहो, रामाबरोबर वनात जाताना त्याला आपल्या नवपरिणिता पत्नीला उर्मिलेला भेटून जावे एवढी सुद्धा शुद्ध नाही. काय जीवन झाले असेल त्या उर्मिलेचे. तिला एकच खंत आहे, ते गेले हे ठीक आहे, पण जाताना मला भेटले सुद्धा नाहीत. पण तो वेडा तरी काय करणार. पण कुठलीही भक्ती माणसाला वेडं करते. देशभक्ती लोकांना वेडे नाही का करत.
रामभक्तीने लक्ष्मणाला पूर्त वेड लावलाय. त्याला रामाखेरीज काहीही कळत नाही. वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मणाकरता एक सुंदर शब्द येतो. तो रामचंद्रांचा बहिश्चर प्राण आहे. एक प्राण प्रभूंच्या देहात तर दुसरा प्राण लक्ष्मणाच्या देहात. हे शब्द अक्षरशः सत्य आहे. भगवान रामचंद्रांनी अयोध्येचा वियोग सहन केला, आईचा वियोग सहन केला, वडिलांचा वियोग सहन केला, भगवती सीतेचा देखील वियोग सहन केला, भरताचाही वियोग सहन केला. पण ज्यांचा वियोग भगवान रामचंद्रांना सहन करता आला नाही अशी एकच व्यक्ती, ती म्हणजे लक्ष्मण. रामकथेच्या शेवटच्या सर्गात भगवंताला कर्तव्यबुद्धी म्हणून लक्ष्मणाला प्राणदंड द्यावा लागला. आश्चर्याची गोष्ट ही आहे की अयोध्येच्या त्या दिव्य सिंहासनावर बसून न्याय करताना प्रभू म्हणाले, लक्ष्मण त्वां विसर्जये. प्रभूंना प्रणाम करून लक्ष्मण शरयू नदीत प्रवेश करण्याकरता निघून गेला. पुढे काय घडले ते काय ठाऊक आहे? भगवान श्रीराम सिंहासनावर उतरले. त्यांनी महर्षी वसिष्ठांना प्रणाम केला. सांगितले, गुरुदेव, सिंहासनावर बसून राजाने न्याय करायचा असतो, म्हणून मी तिथे बसून योग्य ते बोललो. पण माझ्याशिवाय लक्ष्मण कधी राहिलाच नाही आणि त्याच्याशिवाय मी कधी राहू शकत नाही. हे सिंहासन आता तुम्ही सांभाळा. राजा म्हणून मी न्याय केला, आता भाऊ म्हणून मी त्याच्या पाठोपाठ चाललो. लक्ष्मणाच्या पाठोपाठ प्रभू रामचंद्रांनी शरयू नदीत प्रवेश केला. इथे रामकथा संपते. लक्ष्मणाने प्रभूंना कसे जिंकले असेल याचा विचार करा. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.